Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Set button. I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write too, read and write too. I learn English, so do you. इंग्रजी पाठ क्रमांक 23. महादेव गुरव आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज रविवार 13 मार्च 2022. I learn English, so do you. Today, Mahadev Guru welcome you all on All-in-One for VI2. I learn English, so do you. Lesson number 23rd. मित्रहो, आपण मागील भागात म्हणजे 22व्या पाठात शेवटी हे वाक्य पाहिलं होतं. सॉरी, तत्पूर्वी मला हे स्पष्ट करू दे. आय लर्न इंग्लिश, सो डू यू. म्हणजे मी इंग्रजी शिकतो, मी इंग्रजीचं ज्ञान मिळवतो, तुम्हीही तेच करा. हे विसरायला नको. मला हे तुम्हाला वेळोवेळी रिमाइंड करणं आवश्यक वाटतं. आय लर्न इंग्लिश, सो डू यू. इट मीन्स आय टीच यू. Rather, I obtain the knowledge of English and you too do the same. And I must remind you of the same. That's what I feel. ठीक आहे. तर आता मागील शेवटचं वाक्य असं होतं, आपले वर्ग शिक्षक कोण होते? Who was your class teacher? त्याचं उत्तर तुम्ही दिलं होतं. जे जे कोण असतील त्यांचं नाव तुम्ही सांगितलेलं आहे. आणि असं नंतर विचारलं होतं, तुला किंवा तुम्हाला शाळेत येण्यापूर्वी हिंदी येत होती का? म्हणजेच तुम्हाला हिंदी माहीत होती का? डिड यू नो हिंदी बिफोर कमिंग टू द स्कूल? शाळेत येण्यापूर्वी तुम्हाला हिंदी माहीत होती का? KNOW नो. माहीत होती का? परिचित होती का? KNOW माहीत असणे, परिचित असणे वगैरे वगैरे हे त्याचे अर्थ आहेत. हे तुम्हाला तर मी ते सांगितलं होतं. आणि त्याचं उत्तर तुम्ही दिलं होतं, येस आय न्यू. KNEW, नोचं न्यू झालं. आय न्यू. येस आय न्यू. हो, मला माहीत होतं. तुमच्यापैकी एकाने उत्तर दिलं, आय डिड नॉट नो हिंदी अर्लियर. आय डिड नॉट नो. मला अगोदर हिंदी माहीत नव्हतं. अगोदर म्हणजे शाळेच्या वेळेस असं त्याचं आहे. आय डिड नॉट नो हिंदी अर्लियर. मला अगोदर हिंदी माहीत नव्हतं. तुम्ही शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहता तर तिथे रविवारी वगैरे विशिष्ट मेजवानी असते. त्याला काय म्हणतात? तर ती कसं म्हणणार? आज मेजवानी होती, आज मेजवानी होती, वसतिगृहात मेजवानी होती. देर वॉज फीस्ट टुडे इन द हॉस्टेल. फीस्ट, FEAST, फीस्ट म्हणजे मेजवानी. आता या फीस्टचा पण अर्थ बघा. तसा फीस्ट, FEAST, फीस्ट म्हणजे मूठ असाही अर्थ होतो. पण इथे मेजवानी, FEAST, फीस्ट म्हणजे मेजवानी, विशेष जेवण, मिष्टान्नाचं जेवण जे असतं त्याला फीस्ट म्हणतात. देर वॉज फीस्ट टुडे इन द हॉस्टेल म्हणजे आज
वसतिगृहात मेजवानीचं जेवण होतं, मेजवानी होती. व्हॉट वर द सॉरी, मेजवानीत काय पदार्थ होते असं विचारायचं झालं तर कसं विचारणार? मेजवानीत काय पदार्थ होते? व्हॉट वर द डिशेस इन द फीस्ट? व्हॉट वर द डिशेस इन द फीस्ट? अथवा विच वर द डिशेस इन द फीस्ट? म्हणजे डिशेस, आता DISH डिश म्हणजे पदार्थ, असा डिशचा अर्थ प्लेट होतो. एक वेगळी प्लेट असते ना, पेपर प्लेट वगैरे असते, त्याला डिश म्हणतात. जी काय घेण्यासाठी खाण्यासाठी थाळी वगैरे असते त्याला थाळी नाही, नेमकी थाळीपेक्षा लहान जी प्लेट आहे त्याला डिश म्हणतात. तर असा होतो. पण इथे डिशेस म्हणजे पदार्थ, तर त्याचा अर्थ दुसरा पदार्थही होतो. मला हे स्पष्ट करायचं आहे की शब्दांचे अर्थ अनेक असतात, पण त्या वाक्यानुसार मी जसं सांगितलं त्यानुसार त्याचे अर्थ घ्यायचे असतात. वाय वॉज द फीस्ट देअर टुडे? आज मेजवानी का होती? वाय वॉज द फीस्ट देअर टुडे? आज मेजवानी का होती? हां, देअर वॉज फाउंडेशन डे ऑफ आवर स्कूल, सो देअर वॉज फीस्ट. आमच्या शाळेचा वर्धापन दिन असल्यामुळे आज मेजवानी होती. हेच दुसरं, बीइंग द फाउंडेशन डे ऑफ आवर स्कूल असं पण, बीइंग म्हणजे असल्यामुळे, बीइंग द फाउंडेशन डे ऑफ आवर स्कूल देअर वॉज फीस्ट. बीइंग फाउंडेशन डे ऑफ आवर स्कूल देअर वॉज फीस्ट म्हणजे असल्यामुळे, आणि देअर वॉज फाउंडेशन डे ऑफ आवर स्कूल सो देअर वॉज फीस्ट म्हणजे अशा दोन प्रकारे हे होईल, हे असं तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून मी सांगतो. द फीस्ट वॉज ओनली फॉर इनमेट्स म्हणजे केवळ आतल्या वसतिगृहात राहणाऱ्यांसाठीच मेजवानी होती असं सांगायचं झालं तर कसं सांगणार? वसतिगृहात राहणाऱ्यांसाठीच मेजवानी होती. द फीस्ट वॉज ओनली फॉर इनमेट्स, INMATES, इनमेट्स म्हणजे आतमध्ये राहणारे, त्याला इनमेट्स म्हणायचं. अलग आतमध्ये राहणाऱ्यांसाठीच मेजवानी होती. आता हाऊ डू यू डू म्हणजे तू कसा आहेस? हाऊ डू यू डू. पण तू कसा होतास? हाऊ डिड यू डू म्हणजे तू कसा काय होतास, कसा काय. हाऊ डिड यू कम तू कसा आलास. व्हॉट डिड यू से तू काय म्हणालास. व्हॉट डिड शी से ती काय म्हणाली. डिड यू हिअर हर. हिअर हर, आता इथे हिअर HEAR, हिअर म्हणजे ऐकणे. डिड यू हिअर हर म्हणजे तू तिला ऐकलंस का. डिड यू हिअर हर व्हॉट शी सेड ती काय म्हणेल तू तिला ऐकलंस का. हेच आय हर्ड सर म्हणजे मी तिला ऐकलं. हर्ड HEAR, हिअरचा हर्ड, पास्ट टेन्स हर्ड. आय हर्ड समथिंग मी काहीतरी ऐकलं. मी काहीतरी ऐकलं. आलं का लक्षात. डोंट गो नाव, डू नॉट गो नाव म्हणजे आता जाऊ नकोस. डिड शी गो ती गेली का. डिड शी गो. शी वेंट, साध्या ह्याच्यात शी वेंट ती गेली का. गोचा वेंट होतो, पण प्रश्नचिन्ह असल्यामुळे डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं आणि तेव्हा शब्दाचं मूळ, क्रियापदाचं मूळ क्रियापदच राहतं, त्यात बदल होत नाही. आलं का लक्षात. आम्ही इथे बसतो
वी सिट हिअर. वी सिट हिअर. ते तिथे बसले. ते तिथे बसले. दे सॅट देअर. दे सॅट देअर. कुणी इंग्रजी शिकवलं तुम्हाला? हू टॉट यू इंग्लिश? तुम्हाला इंग्रजी कुणी शिकवलं? हू वॉज युअर टीचर हू टॉट यू इंग्लिश? हू वॉज युअर टीचर हू टॉट यू इंग्लिश? तुमचं टीचर शिक्षक कोण होता ज्याने तुम्हाला इंग्रजी शिकवलं? आलं का लक्षात? हे असं तुम्हाला बोललं पाहिजे. डीड युअर मदर म्हणजे तुमच्या आईने तुम्हाला शाळेतून आणलं का? डीड युअर मदर ब्रिंग यू फ्रॉम द स्कूल? अथवा टेक यू फ्रॉम द स्कूल? शाळेतून आईने आणलं का? टेक अथवा ब्रिंग दोन्ही वापरलं जाईल. डीड युअर मदर ब्रिंग फ्रॉम युअर स्कूल किंवा डीड युअर मदर टेक यू फ्रॉम द स्कूल? डीड युअर मदर ब्रिंग यू फ्रॉम द स्कूल? डीड द मदर इथे कसं आहे, यू डबल नाही वापरत. डीड द मदर ब्रिंग यू फ्रॉम द स्कूल किंवा डीड द मदर टेक यू फ्रॉम द स्कूल? पण डीड युअर मदर टेक यू असं नाही वापरायचं. डीड युअर मदर ब्रिंग यू हे नाही वापरायचं. हे लक्षात घ्या. हे व्यवस्थित तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. तुम्हाला तिथे कोण घेऊन जातं? हू टेक्स यू देअर? तुम्हाला तिथे कोण घेऊन जातं? मी येथे आणलं किंवा नेलं. आय टूक यू हिअर. मी येथे आणलं किंवा नेलं. आय टूक यू हिअर. टूक अथवा ब्रॉट. ब्रिंगचं ब्रॉट होणार. आय ब्रॉट यू हिअर. BROUGHT. BRING ब्रिंग म्हणजे आणणे आणि त्याचा पास्ट टेन्स BROUGHT ब्रॉट म्हणजे आणलं. टेक म्हणजे घेणे, नेणे, आणणे. त्याप्रमाणे त्याचं टूक TOOK टूक पास्ट टेन्स आहे. तर हे काल कोणती तारीख होती? व्हॉट वॉज द डेट येस्टरडे? काल कोणती तारीख होती? व्हॉट वॉज द डेट येस्टरडे? येस्टरडे वॉज द 12th of March. What is the date today? आज कोणती तारीख आहे? Today is the 13th March. Today is the 13th March. अशा प्रकारे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. Where she takes you every day? ती तुम्हाला रोज कुठे घेऊन जाते? Where she took you yesterday? तिने काल तुम्हाला कुठे नेलं होतं? अथवा where did he took you yesterday? Where did he took you yesterday? Did you call her? म्हणजे तू तिला बोलावलंस का? हाक मारलीस का? Did she answer you? answer म्हणजे उत्तर किंवा उत्तर देणे. Did she answer you? तिने तुम्हाला उत्तर दिलं का? तुला उत्तर दिलं का? Who did reply? reply म्हणजे पण उत्तर देणे. REPLY. answer ANSWER. answer म्हणजे उत्तर देणे, प्रश्नाचं उत्तर देणे किंवा उत्तर. आणि रिप्लाय पण उत्तर अथवा उत्तर देणे. REPLY. रिप्लाय. हू डीड रिप्लाय? हू डीड आन्सर असं पण होतं. हू आन्सर्ड यू? हू रिप्लायड यू? कोणी उत्तर दिलं? हे ह्या पद्धतीने याचं यूज होतो. इज दिस अवर क्लास? हा आपला वर्ग आहे का? नो, दिस इज नॉट आवर क्लास.
हा आपला वर्ग नाही. वॉज दॅट युअर क्लास? तो तुमचा वर्ग होता का? येस, इट वॉज आवर क्लास. इट वॉज आवर क्लासरूम. ती आमच्या वर्गाची खोली होती. म्हणजे व्हॉट वॉज द नेम ऑफ युअर फ्रेंड? द नेम ऑफ माय फ्रेंड वॉज प्रमिला. Who was sitting with you there? Pramila was sitting with me. Was the Ambika with you? No, there was no Ambika with me. There was no Ambika with you. Do you have friendship with Dayanand? फ्रेंडशिप, मैत्री. मी सांगितलेलं आहे तुम्हाला. हॅव म्हणजे असणे. मैत्री आहे का? No, I don't have friendship with Dayanand. But I have friendship with शशी. म्हणजे शशी बरोबर माझी मैत्री आहे, दयानंद बरोबर फ्रेंडशिप नाही. दयानंद मीट मी रेअरली. RARELY, रेअरली म्हणजे क्वचित. दयानंद मला क्वचित भेटतो. इट्स 10 o'clock नाव. आता 10 वाजलेले आहेत. बिफोर वी फिनिश आवर लेसन प्लीज लेट अस गो टेबल नंबर 20. आपला पाठ संपवण्यापूर्वी आपल्याला पाठ 20चा पाढा पाहू दे. टेबल नंबर 20. 21 जा 20, 22 जा 40, 20 एके 20, 20 दोणे 40, 23 जा 60, 24 जा 80, 20 त्रिके 60, 20 चौक 80, 25 जा 100, 26 जा 120, 20 पाचे 100, 20 सक 20 27 जा 140, 28 जा 160, 20 साते 40, 20 आठा 60, 29 जा 180, 20 जा 200, 20 90 80, 20 10 200, 2011 जा 222, 2012 जा 240, 20 11 220, 20 12 240. सो फ्रेंड्स, दिस इज इनफ फॉर टुडे. तर मित्र, आज एवढं पुरे. विथ दिस बाय बाय. याबरोबर नमस्कार. Set.